नमस्कार मित्रांनो, आपण ऑटो रिक्षा चालवण्यासाठी रिक्षा विकत घेत असतो. आर-टी-ओकडे जाऊन परमिट काढत असतो. पण आर-टी-ओकडे जाऊन परमिट काढल्यानंतर आपण जो रोडवरती आणतो गाडी, त्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने व्यवस्थित बजेट बसवलं पाहिजे, त्या गोष्टीवरती आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, आपला जर 5 वर्षाचा रिक्षाचा हप्ता असेल, तर आपल्याला कमीत कमी ₹6,000 महिन्याला हप्ता भरावा लागतो. प्लस त्याच्यामध्ये ₹3,000 अजून ॲड करा. अशा पद्धतीने ₹9,000 आपल्याला हप्त्यापासून ते गाडी मेंटेनन्सपासून येत असतो. आपल्याला दिवसभराचा धंदा किती लागतो. तर आपल्याला दिवसभराचं जर रुटीन बसवण्यासाठी जर बघितलं तर कमीत कमी 1,000 ते ₹1,200 डेलीचं रुटीन असलं पाहिजे, डेलीचा धंदा असला पाहिजे. तर कुठे ना कुठेतरी जाऊन आपण बजेट बसवण्यामध्ये सक्षम होऊ शकतो. तर आता आपण जाणून घेऊया कशा पद्धतीने बजेट बसेल. तर ₹300 प्रमाणे आपला गाडीचा हप्ता, गाडीचं मेंटेनन्स, अजून राहिले ₹700. 700 रुपयामध्ये कमीत कमी ₹300 आपला घर खर्च, ते सुद्धा छोट्या फॅमिलीसाठी. आणि जर राहतात ₹400, ₹200 आपलं बचत असलं पाहिजे आणि राहतात ₹200 ते आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी व इतर खर्चासाठी, दवाखान्यासाठी. अशा पद्धतीने आपण बजेट बसवू शकतो. अशा पद्धतीने जर तुम्ही कंटिन्यू रेग्युलर रुटीन ठेवलं तर कुठलाच तुम्हाला त्रास होणार नाही. प्लस व्यवस्थितपणे तुमच्याकडे बजेट, बॅलन्स, महाबचत होईल आणि कुठे ना कुठेतरी ह्या जगामध्ये वावरण्यासाठी तुम्ही सक्षम व्हाल. तर याच ठिकाणी आपण एवढाच छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती तुम्हाला सांगितली आहे. तर आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.